नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एम-आय-डी-सीच्या अंतर्गत विविध पदासाठीची जाहिरात प्रकाशित झाली. मित्रांनो, एम-आय-डी-सीच्या अंतर्गत तुम्ही कोणत्याही पदासाठी जर फॉर्म फिलअप केला असेल, तर त्या सिलेबसनुसार म्हणजे एम-आय-डी-सीच्या जो नवीन अपडेटेड अभ्यास आहे, तर त्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला प्रत्येक पोस्टसाठी 20 प्रश्नासाठी एम-आय-डी-सी ॲक्ट 1961 हा कायदा तुम्हाला परिपूर्ण करायचा आहे. मित्रांनो, या बॅचच्या माध्यमातून आपण एम-आय-डी-सी ॲक्ट 1961 या कायद्यावरचे आतापर्यंत किती प्रश्न आले होते, कशा फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारले होते आणि तुम्हाला या बॅचची जर तुम्ही जॉइन केली असेल, तर तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून 20 प्रश्नापैकी तुमचे 20 प्रश्न निश्चितच स्वरूपात बरोबर येतील. मित्रांनो, हे पहिले लेक्चर असेल या बॅचचं. आपण या ठिकाणी पाहणार आहोत, की एम-आय-डी-सी ॲक्ट 1961 या कायद्याची ओळख काय असेल किंवा हा कायदा नेमका कसा अस्तित्वात आला. या कायद्यामध्ये एकूण प्रकरणं किती आहेत, एकूण कलमं किती आहेत, अनुक्रमणिका किती आहे, त्यानंतर उद्देश पत्रिका किती आहेत. प्रत्येक विषयाचं किंवा प्रत्येक प्रकरणाचं या ठिकाणी आपण डिटेल्समध्ये एनालिसिस करूया. एकंदरीत या लेक्चरच्या माध्यमातून, या पहिल्या लेक्चरच्या माध्यमातून आपण कायद्याची ओळख आपण पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम एम-आय-डी-सी म्हणजे काय? तर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे त्याचं फुल फॉर्म असेल. जर ज्या विद्यार्थ्याला माहीत नसेल, हे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे, कारण का की यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लेक्चरला आपण सुरुवात करूया. कायद्याची ओळख म्हणजे एम-आय-डी-सी ॲक्ट 1961 या कायद्याची ओळख आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, सर्वप्रथम आपण जो कायदा असेल तो कायदा केव्हाचा आहे, तुम्हाला प्रश्न वन लाइनरमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 कधीचा आहे, तर 1961चा हा कायदा आहे. आणि या कायद्याचं पूर्ण नाव म्हणजे कलम 1 मध्ये जे दिलेलं आहे नाव, तर ते नाव म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. त्यामध्ये सुधारणा केव्हापर्यंत करण्यात आली, तर 14 सप्टेंबर 2015 पर्यंत यामध्ये सुधारणा करण्यात आली. त्यामध्ये जर त्याचं इंग्लिशमध्ये जर ट्रान्सलेशन केलं, तर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ॲक्ट 1961चा हा कायदा असेल. मित्रांनो, अशा प्रकारचं तुम्हाला यामध्ये 2 बाबी लक्षात ठेवायच्या. 1961चा कायदा आहे, 2015 पर्यंत सुधारणा करण्यात आली आणि संपूर्ण नाव महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम अशा प्रकारचं असेल. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, तर यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 या कायद्यामध्ये एक अनुक्रमणिका आहे. आता अनुक्रमणिकामध्ये एक उद्देश पत्रिका म्हणजे पहिली आहे उद्देश पत्रिका. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मध्ये एकूण किती उद्देश पत्रिका दिलेल्या आहेत? तर एकच उद्देश पत्रिका आहे. उद्देश पत्रिका सुद्धा आपण सविस्तरपणे समजून घेऊया. आता कलमे किती आहेत? तर कलमे एकूण किती आहेत? तर कलमे 69 हे तुम्हाला पाठ पाहिजे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 यामध्ये कलमे आहेत 1 ते 69 पर्यंत कलमं आहेत. त्यानंतर प्रकरणं किती आहेत? तर प्रकरणं आहेत एकूण 7. प्रकरणं आहेत 7. म्हणजे एक उद्देश पत्रिका, 69 कलमे, त्यानंतर प्रकरणं आहेत 7. आता प्रत्येक प्रकाराचा आपण एक डिटेल्समध्ये समजून घेऊया. पहिलं प्रकरण काय आहे? तर पहिल्या प्रकरणामध्ये एकूण किती कलम आहेत, ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर पहिल्या प्रकरण हे पहिल्या कलमापासून ते दुसऱ्या कलमापर्यंत म्हणजे एकूण 2च कलम या प्रकरणामध्ये आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 यामध्ये एकूण प्रकरणं किती आहेत? तर एकूण 7. त्यापैकी पहिलं प्रकरण कोणतं आहे? तर पहिल्या प्रकरणाचं नाव असेल प्रारंभिक. हे तुम्हाला जोड्या लावासाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो. प्रकरण या ठिकाणी 1 दिलं जाईल, 2 दिलं जाईल, 3 दिलं जाईल, 4 दिलं जाईल आणि या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा जोड्या लावासारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिलं प्रकरण असेल प्रारंभिक. पहिल्या प्रकरणामध्ये एकूण कलमं आहेत 2. पहिलं प्रकरण 1 ते 2 पासून सुरुवात आहे. तर पहिलं प्रकरण आहे, पहिल्या प्रकरणाचं नाव, संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ म्हणजेच या कायद्याचं संक्षिप्त नाव पहिल्या प्रकरणामध्ये किंवा पहिल्या कलमामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर जे उपकलम आहे म्हणजे 1.1 मधलं उपकलममध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की या कलमाची व्याप्ती कोठे आहे? हा कायदा कोणत्या देशामध्ये किंवा कोणत्या प्रांतामध्ये किंवा कोणत्या राज्यामध्ये लागू होतो? तर त्याची व्याप्ती काय आहे? ती व्याप्ती पहिल्या कलमामध्ये सांगितलेली आहे. त्यानंतर प्रारंभ म्हणजे हा कायदा केव्हापासून अस्तित्वात आलेला आहे? म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात कोणत्या तारखेपासून झाली? याची सुद्धा माहिती कलम 1 मध्ये त्यांनी दिलेली आहे प्रारंभिकमध्ये. त्यानंतर दुसरं कलम आहे व्याख्या. म्हणजे या कलमाची किंवा या कायद्याची व्याख्या काय आहे? महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961
ज्यामध्ये काही महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत, ज्या काही महत्त्वपूर्ण वर्ड्स आहेत, जे काही शब्द आहेत, औद्योगिक म्हणजे काय, विकास म्हणजे काय, अधिनियम म्हणजे काय, त्यानंतर बांधकाम म्हणजे काय, त्यानंतर जंगम मालमत्ता म्हणजे काय, स्थावर मालमत्ता म्हणजे काय, या संदर्भाच्या ज्या व्याख्या आहेत, तर त्या व्याख्या कलम 2 मध्ये दिल्या आहेत. म्हणजे एखादा तुम्हाला कायदे अभ्यासत असताना त्यामधला तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ माहीत असणार नाही, त्या कायद्याच्या दृष्टिकोनातून तोपर्यंत तुम्हाला त्यामधला प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही. अशा प्रकारे मित्रांनो, एक उद्देशिका, कलम 69, त्यानंतर 7 प्रकरणं. पहिलं प्रकरण प्रारंभिक असेल लाव, त्यानंतर एकूण 2 कलम 1 ते 2 पर्यंतचं. पहिले कलम आहे संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ. त्यानंतर दुसरं आहे व्याख्या. अशा प्रकारचं या ठिकाणी पहिल्या प्रकरणाविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती समजून घेतली. त्यानंतर मित्रांनो, दुसरं जे प्रकरण आहे, तर दुसरं प्रकरण पहा, प्रकरण 2. तर दुसऱ्या प्रकरणामध्ये या ठिकाणी पाहू शकता, की कलम कलम 3 ते 13 पर्यंत दुसरं कलम आहे. किती आहे? 3 ते 13 पर्यंत दुसरं कलम आहे. या ठिकाणी पहा, 3 पासून सुरुवात झालेला आहे आणि 13 हे शेवटचं कलम आहे. म्हणजे पहिलं कलम 1 ते 2 पासून, त्यानंतर दुसरं प्रकरण या ठिकाणी पहा 3 ते 13 या कलमापर्यंत दुसरं प्रकरण आहे आणि दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे आणि सर्वात मोस्ट आय-एम-पी प्रकरण आहे किंवा यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर तुम्ही पी-वाय-क्यू जर पाहिले असतील, तर पी-वाय-क्यूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न महामंडळाची स्थापना आणि रचना यावर विचारलेले आहेत. तर दुसरं प्रकरणाचं नाव असेल महामंडळाची रचना आणि स्थापना. आता यामध्ये पहा, आता स्थापना कशी होते महामंडळाची आणि त्यांची रचना काय? म्हणजे सदस्य किती आहेत? कशाप्रकारे त्यांची निवड केली जाते? त्यांचा कालावधी किती आहे? त्यांना पेमेंट कसं असेल? त्यांचं पदमुक्ती किती असेल? किती वर्षापर्यंत ते कामावर असू शकतात? अशा प्रकारचं या ठिकाणी महामंडळाची स्थापना आणि रचना हे तुम्हाला प्रकरण 2 मध्ये अभ्यासता येईल. तर प्रकरण 2 मधलं पहिलं जे कलम असेल 3. तर 3 कलमामध्ये महामंडळाची स्थापना करणे तिसरं कलम असेल आणि त्यांचे कायद्याने संस्थापित करणे म्हणजे कलम 3 नुसार महामंडळाची स्थापना केली जाते. महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम 1961 मधलं जे 3 कलम आहे, त्या 3 कलमानुसार एम-आय-डी-सीची स्थापना केली जाते आणि कलम 4 मध्ये काय सांगितलंय, तर कलम 4 हे तर त्या महामंडळाची जे काही अध्यक्ष असतील, सभापती असतील, उपसभापती असतील, नामनिर्देशित सदस्य असतील किंवा इतर सदस्य असतील, त्या इतर सदस्याची रचना कशाप्रकारे असावी आणि एकूण किती सदस्य असावे, अशा प्रकारची या ठिकाणी कलम 4 मध्ये माहिती सांगितली आहे. आता कलम 4 मधली जी माहिती सांगितली आहे, तर त्या कलम 4 मध्ये किती सदस्य असतात, सभापती कोण असतो, तर सभापती हा राज्याचा जो उद्योग मंत्री असतो, तो उद्योग मंत्री हा महामंडळाचा सभापती असतो. आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहेत. पण तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय, की सभापती हा राज्याचा, उद्योग मंत्री हा सभापती असतो. त्यानंतर उपसभापती हे एक पद असतं. तर उपसभापती हे राज्याचे म्हणजे संबंधित राज्याचे उद्योग राज्यमंत्री हे संबंधित मंडळाचे उपसभापती म्हणून त्यांची नेमणूक केली जाते. त्यानंतर सदस्य एकूण 13 असतात. त्यामध्ये नामनिर्देशित सदस्य एकूण 2 असतात. सविस्तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहेत. त्यानंतर व्यापार, व्यवसाय यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने जर प्रावीण्य जर मिळवलेलं असेल, असं जर राज्य सरकारला जर वाटत असेल, तर राज्य सरकार अशा 6 व्यक्तीची निवड या मंडळावर तयार करते. म्हणजे एकूण सदस्य संख्या किती आहे? म्हणजे या रचनेमध्ये एकूण सदस्य संख्या किती आहे? असा जर प्रश्न विचारला, तर तुम्हाला याचं योग्य उत्तर देणं गरजेचं आहे, की एकूण 13 सदस्य असतील, 1 सभापती आणि 1 उपसभापती अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे. सविस्तर डिटेल्समध्ये आपण चर्चा करणारच आहोत. त्यानंतर मित्रांनो 5वं कलम आहे. 5वं कलम सदस्य होण्यासाठी अनर्हता म्हणजे सदस्य होण्यासाठी नेमकी पात्रता काय असेल? म्हणजे एखाद्या सदस्याला जर महामंडळाचा सदस्य व्हायचा असेल, जर एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला सदस्य व्हायचं असेल, तर तुमच्याकडे कोणती पात्रता असणं गरजेचं आहे? त्यासाठी 5 कलम आहेत. त्या 5 कलमाची आपण डिटेल्समध्ये चर्चा नेक्स्ट टॉपिकमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहेत. मित्रांनो, या ठिकाणी पहा, तिसरं कलम महामंडळाची रचना, तिसरं कलम महामंडळाची स्थापना, त्यानंतर 4थं कलम रचना, त्यानंतर 5वं आहे की त्यांची जी पात्रता असेल ती पात्रता, त्यानंतर 6वं कलम आहे पदावधी आणि सदस्यांच्या सेवेच्या शर्ती. म्हणजे हे जे एकूण 13 सदस्य आहेत, त्यानंतर सभापती आहेत, उपसभापती आहेत, त्यांचा पदावधी किती कालावधीसाठी ते पदावर असतील. पदग्रहणाच्या दिवसापासून
ते सदस्य 3 वर्षापर्यंत ते कार्यरत असतील. त्या संदर्भाचे काही इतर नियम व अटी आहेत ते आपण डिस्कस करूया. त्यानंतर महामंडळाच्या सभा, तर महामंडळाचे सभा ज्या असतात, तर त्या सभा किती होणं गरजेचं आहे? बैठकीची गणपूर्तता किती असेल? त्यानंतर महामंडळाच्या सदस्य सभाचा अध्यक्ष कोण असतो? सचिव कोण असतो? किती उपस्थित असणं गरजेचं आहे? या संदर्भाची माहिती कलम 7 मध्ये दिली आहे. त्यानंतर कलम 8 मध्ये सदस्य म्हणून राहण्याचे बंद होणे या संदर्भाची तरतूद आहे. त्यानंतर कलम 9 रिकाम्या जागा कशा भराव्यात, म्हणजे एखादं सदस्यत्वाचं जर पद रिक्त झालं असेल, तर ती कशाप्रकारे भरलं जातं या संदर्भाची माहिती कलम 9 मध्ये आहे. त्यानंतर कलम 10 सदस्याची तात्पुरती अनुपस्थिती, जर एखाद्या सभेला जर एखादा सदस्य अनुपस्थिती दाखवत असेल, तर त्या संदर्भाची कार्यवाही कलम 10 मध्ये दिलेली आहे. त्यानंतर कलम 11 कामकाज निर्दोष आणि विधिग्राह्य म्हणून गृहीत धरणे. त्यानंतर कलम 12 महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी. आता महामंडळाचे एकूण किती अधिकारी असतात, त्यांचं कार्य काय असतं, सचिव कोण असतो, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो, सदस्य काय काम करतात त्या संदर्भाचे, आणि कर्मचारी कोणकोणते असतात आणि त्यांचं कार्य कसं चालतं याची माहिती कलम 12 मध्ये दिली आहे. त्यानंतर कलम 13 म्हणजे प्रकरण दुसऱ्या मधलं शेवटचं जे प्रकरण आहे ते म्हणजे 13. तर 13 प्रकरणामध्ये सांगितलंय की महामंडळाने विवक्षित कर्मचारी वर्ग सामावून घेणे व हा अधिनियम लागू असलेल्या बाबीच्या संबंधित राज्य शासनाची बंधने स्वतःकडे घेणे या संदर्भाचं कलम हे शेवटचं 13 आहे. आता अशा प्रकारे मित्रांनो एकूण 2 प्रकरण असतील. पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण हे महामंडळाची स्थापना आणि रचना. हे तुम्हाला प्रत्येक कलम पाठ असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस 2019 ची परीक्षा झाली, जर तुम्ही पी-वाय-क्यू पाहिला असेल, तर पी-वाय-क्यू मध्ये जे उपकलम आहेत, त्या उपकलमावर सुद्धा प्रश्न विचारले. त्यामुळे तुम्हाला एकदम कायदा हा डीपमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे एकूण 2 प्रकरणं असतील. त्यानंतरचं तिसरं प्रकरण तिसरे. आता प्रकरण तिसऱ्यामध्ये महामंडळाची अधिकार आणि कामे, म्हणजे महामंडळाची कोणकोणती कामे आहेत आणि कोणकोणते अधिकार आहेत या संदर्भाची माहिती प्रकरण तिसऱ्यामध्ये दिली आहे. तर प्रकरण तिसरे हे कलम 14 ते किती आहे, तर 14 ते 18 पर्यंत माहिती दिलेली आहे. 14 ते 18 पर्यंत प्रकरण 3 आहे. प्रकरण पहिले, दुसरे, तिसरे प्रत्येक प्रकरणाची नावं माहीत पाहिजे. पहिल्या प्रकरणामध्ये काय आहे, दुसऱ्या प्रकरणामध्ये काय आहे, ते तुम्हाला पाठ पासणं गरजेचं आहे. तर तिसऱ्या प्रकरण 14 ते 18 मध्ये आहे. तर यामध्ये पहा मित्रांनो, 14 जे कलम आहे ते सर्वात महत्वाचं आहे. यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. आय-एम-पी आहे. यामध्ये जे काही उपकलम आहेत आपण नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहेत ते तुम्हाला अभ्यासनं आहे. 14 कलम सांगते की महामंडळाची कामे कोणकोणती आहेत. महामंडळ म्हणजे एम-आय-डी-सी ही कोणत्या कामासाठी स्थापन करण्यात आली, एकूण किती कामे आहेत, कोणती कामे आहेत, कोणत्या ठिकाणी कामं करणं गरजेचं आहे, कामाची मंजुरी कशी असते, कामाला त्या संदर्भाचे जे काही आर्थिक बजेट असतं ते आर्थिक बजेट कशाप्रकारे दिलं जातं. तर कलम 14 मध्ये सांगितलंय की कामं कोणकोणती करणं गरजेचे आहेत. कलम 15 महामंडळाचे सर्वसाधारण अधिकार. महामंडळाचे जे काही अधिकार आहेत, म्हणजे महामंडळाचे जे सदस्य असतील, सभापती असतील, उपसभापती असतील, त्यांचे सर्वसाधारण जे काही अधिकार आहेत, तर ते अधिकार कोणकोणते आहे कलम 15 मध्ये सांगितले. त्यानंतर कलम 16 मध्ये महामंडळाच्या आदेशाचे आणि दस्तऐवजाचे अधिप्रमाण या ठिकाणी दिलेले आहे. म्हणजे महामंडळाचे काही आदेश आहेत आणि जे महामंडळाचे जे काही डॉक्युमेंटेशन असेल, जे काही कागदपत्र असतात त्यांचं अधिप्रमाण करण्याचं काम, ज्या संदर्भाच्या काही सूचना असतील, ज्या काही मार्गदर्शक तरतुदी असतील, त्या सर्व तरतुदी कलम 16 मध्ये सांगितलेल्या आहेत. त्यानंतर कलम 17 मध्ये सेवा आकार बसवण्याचा अधिकार, म्हणजे सेवा आकार बसवण्याचा अधिकार कलम 17 मध्ये सांगितलंय. त्यानंतर जे काही सेवा कर असतील, त्या सेवा कर बसवण्याचा किंवा सेवा कर आकार बसवण्याचा अधिकार कलम 17 मध्ये सांगितलाय. त्यानंतर प्रकरण 3 मधलं शेवटचं जे कलम आहे ते म्हणजे 18 कलम. यामध्ये राज्य शासनाने निर्देश देणे. आता म्हणजे राज्य शासनाने महामंडळाची जी काही कामं आहेत, तर त्या कामाच्या व्यतिरिक्त इतर काही कामांना ते आदेश देऊ शकतात. कोणकोणते आदेश असू शकतात? राज्य शासनाचे आणि एम-आय-डी-सीची कामं कशी आहेत? राज्य शासन एम-आय-डी-सीवर कशाप्रकारे कंट्रोल करतं? त्या संदर्भाचे काय अधिकार कसे आहेत? या संदर्भाची माहिती राज्य शासन राज्य शासनाने निर्देश देणे या संदर्भाचं कलम 18 मध्ये तरतूद केली. अशा प्रकारे एकूण तिसरं प्रकरण महामंडळाची कामे अधिकार असतील. 14 ते 18 पर्यंतचे कलम आहेत. पहिलं कलम सर्वात महत्वाचं आहे. यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 14 कलमामधले उपकलमचं तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे किंवा पाठ असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही पूर्ण कायदा पाठ करत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला 20 पैकी 20 या ठिकाणी पॉइंट्स येत नाहीत. प्रत्येक
पॉइंटचा किंवा प्रत्येक शब्दाचा अर्थ या लेक्चरच्या माध्यमातून किंवा या कोर्सच्या माध्यमातून आपण तुम्हाला क्लिअर करून सांगणार आहे. त्यानंतर मित्रांनो प्रकरण आहे 4थं. तर प्रकरण 4थं चं जे शीर्षक असेल तर शीर्षक आहे वित्त व्यवस्था लेखा व लेखा परीक्षा. मोस्ट आय-एम-पी आहे. जर तुम्ही आपली महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अधिनियमचा जो कायद्याची जर बॅच असेल किंवा जर तुम्ही जर नोट्स घेतल्या असतील तर तुम्हाला जर फायदा झाला असेल, तर या सुद्धा लेक्चरचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होईल. रेकॉर्डेड फॉर्मॅटच्या माध्यमातून आपण हे लेक्चर अपलोड केलेले आहेत. आपल्या मित्रांना सुद्धा तुम्ही शेअर करा जेणेकरून किंवा ते कोर्स घेतील आणि चांगल्या प्रकारे त्यांना सुद्धा मार्क्स येतील. तर या ठिकाणी पहा प्रकरण 4. तर प्रकरण 4 मध्ये वित्त व्यवस्था, लेखा व लेखा परीक्षा हे प्रकरण 4चं शीर्षक असेल. तुम्हाला प्रत्येक प्रकरणाचे शीर्षक माहीत असणं गरजेचं आहे. आता यामध्ये एकूण कलमे किती आहेत? तर प्रकरण 4 मध्ये या ठिकाणी पहा मित्रांनो, प्रकरण 4 सुरुवात होते कलम 19 पासून आणि शेवटचं जे कलम आहे प्रकरण 4 मध्ये तर ते 28वं कलम आहे. कितवं आहे? तर कलम 28वं शेवटचं प्रकरण आहे. पहिलं प्रकरण हे 1 ते 2 एकूण 2 कलम त्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर दुसरं जे प्रकरण असेल ते मित्रांनो 3 ते 13 पर्यंत आहे. त्यानंतर 4थं जे प्रकरण असेल ते 19 ते 28 पर्यंत आहे. हे तुम्हाला जोड्या लावासाठी पाठ असणं गरजेचं आहे. कलम 19 काय सांगतंय? तर महामंडळाचे मत्तेचे उपयोजन, महामंडळाची जी काही मालमत्ता आहे, मत्तेचे ते जे काही उपयोजन असेल, तर ते उपयोजन कशाप्रकारे केलं जावं, त्या संदर्भातचं जी काही माहिती असेल, जी काही तरतुदी असतील, कलमाचे जे काही नियम असतील, ते सर्व नियम 19 मध्ये सांगितले आहेत. म्हणजे महामंडळाकडे जेवढा काही आर्थिक सोर्स असतो, तर त्या सोर्सचं उपयोजन कशा पद्धतीने केलं जावं त्या संदर्भाच्या तरतुदी कलम 19 मध्ये आहेत. त्यानंतर कलम 20 काय सांगते? तर महामंडळाचा निधी. तर महामंडळाला निधी कोणकोणत्या स्त्रोताच्या माध्यमातून प्राप्त होतो? राज्य सरकारच्या माध्यमातून किती निधी प्राप्त होतो? स्वतःचा ओन स्त्रोत किती आहे निधी प्राप्त होण्यासंदर्भाचा? आणि इतर कोणकोणते स्त्रोत आहेत जो की महामंडळाचा निधी कलेक्ट केला जातो आणि महामंडळाचा निधी कशाप्रकारे केला जातो आणि महामंडळाचं जे वार्षिक बजेट असेल ते वार्षिक बजेट त्या संदर्भाच्या निधीची तरतूद म्हणजे महामंडळाच्या निधीची तरतूद ही कलम 20 मध्ये प्रकरण 4 मध्ये सांगितलेली आहे. त्यानंतर कलम 21 आहे. तर महामंडळाला अनुदाने, अर्थसहाय्य, कर्ज आणि आगाऊ रक्कम देणे. तर महामंडळ राज्य सरकारकडून अनुदान असेल, केंद्र सरकारकडून अनुदान असेल किंवा महामंडळाला एखाद्या वेळेस अर्थसहाय्य करत असेल आणि जर महामंडळ एखाद्या बँकेकडून कर्ज घेत असेल, राज्य शासनाकडून कर्ज घेत असेल, तर त्या संदर्भाच्या तरतुदी, त्या संदर्भाचे नियम व अटी सर्व कलम 21 मध्ये सांगितले आहेत. त्यानंतर कलम 22 मध्ये सांगितलं आहे, की महामंडळाचा कर्ज काढण्याचा अधिकार असेल, स्वतःला कर्ज पाहिजे असेल महामंडळाला, एम-आय-डी-सीला, तर ते कलम 22च्या नियमानुसार ते स्वतः कर्ज घेऊ शकतात. कलम 23 सांगते, की अनामत रक्कमा म्हणजे महामंडळाकडच्या निधीमधली काही रक्कम अशी अमानत पाहिजे, की तो महामंडळाचा कारभार चालावा जावा, चालवला जावा. त्यानंतर कलम 24 आहे, की राखीव व इतर निधी. राखीव निधी किती असेल, इतर निधी किती आहेत या संदर्भाची तरतूद कलम 24 मध्ये सांगितली आहे. त्यानंतर कलम 25 निधीतून रक्कमा खर्च करणे. आता कलम 25 सर्वात महत्त्वाचा आहे, उपयोजन पण आहे आणि कलम 25 मध्ये सांगितले आहे, की महामंडळाकडचा जो निधी आहे, जो अनुदान प्राप्त झालेलं आहे, जे अर्थसहाय्य प्राप्त झालेलं आहे, जे काही कर्ज मिळालेलं आहे, तर त्या निधीतून रकमा खर्च कशाप्रकारे केले जाऊ शकतात, त्या संदर्भाचे सभापती, उपसभापती, मासिक सभेच्या बैठकी असतील, सभा असतील, त्यानंतर सदस्याचे कार्य असतील, त्या संदर्भाचे निधीचे वितरण कशाप्रकारे केले जाते याची तरतूद कलम 25 मध्ये सांगितलेली आहे. कलम 26 अर्थसंकल्प आणि कामाचे कार्यक्रम पत्र हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. हा तुम्हाला प्रश्न पाठच पाहिजे किंवा हा टॉपिक तुम्हाला पाठ पाहिजे. म्हणजे अर्थसंकल्प म्हणजे महामंडळाचा अर्थसंकल्प केव्हा सादर केला जातो, तारीख काय आहे, कोण सादर केला जातो, कोणाच्या मार्फत मंजूर केला जातो, अर्थसंकल्पाच्या वेळेस जी ड्राफ्ट तयार केला जातो, ड्राफ्ट कोण तयार केला जातो, त्या संदर्भाची फायनल सिग्नेचर कोणाची केली जाते, त्यानंतर कामाचे जे परिपत्रक असेल म्हणजे वार्षिक अर्थसंकल्प असेल तर तो कितीचा असतो, या वर्षीचा आर्थिक अर्थसंकल्प महामंडळाचा किंवा एम-आय-डी-सीचा कितीचा होता, कोणत्या कलमाच्या अंतर्गत मांडण्यात आली, त्याला तरतुदी किती टप्प्यातून दिली जाते, या संदर्भाची तरतूद किंवा या संदर्भाचे उपकलम तुम्हाला तोंडपाठ पाहिजे कलम 26 च्या अंतर्गत. जर तुम्ही उपकलम सुद्धा तोंडपाठ केले तर तुम्हाला 20 पैकी 20 जे काही प्रश्न असतील ते तुमचे त्या ठिकाणी बरोबर येतील. त्यानंतर कलम आहे 27. कलम 27 सांगते की लेखी आणि लेखापरीक्षा. आता वित्त व्यवस्था पाहिल्याच्या नंतर प्रकरण 4 मधलं कलम 27 सांगते, की महामंडळाच्या अंतर्गत जो निधी प्राप्त झाला,
जो निधी कर्ज स्वरूपात प्राप्त झाला, अर्थसहाय्याच्या माध्यमातून प्राप्त झाला, महामंडळाचा जे वैयक्तिक काही निधी असेल, स्वतःचा जो इन्कम सोर्स असेल, तर त्या इन्कम सोर्सच्या माध्यमातून जे काही खर्च झाला, तर त्याचं लेखे व लेखापरीक्षण करण्याचं काम किंवा लेखा व लेखापरीक्षण करण्याचं काम कलम 27 मध्ये सांगितले. त्या संदर्भाची सर्व तरतूद कलम 27 मध्ये दिले. त्या संदर्भाचे लेखा व लेखापरीक्षण कोण करतं? त्या संदर्भाचा कालावधी किती असतो? लेखा व लेखापरीक्षण संदर्भाचे मुद्दे कोण मांडतो? त्या संदर्भाची सर्व तरतूद कलम 27 मध्ये आहे. त्यानंतर कलम 28 म्हणजे प्रकरण 4 मधलं शेवटचं कलम आहे कलम 28. कलम 28 समवर्ती व विशेष लेखा परीक्षा या संदर्भाची तरतूद कलम 28 मध्ये दिलेली आहे. अशा प्रकारे एकूण 4 प्रकरण आहेत. या प्रकरणामध्ये एकूण कलम आहेत 19 ते 28 पर्यंत या ठिकाणी पहा. जर तुम्हाला एकूण प्रकरणं किती आहेत अशा प्रकारचा जरी प्रश्न विचारला तर या ठिकाणी पहा 4 एक 4 त्यानंतर 4 दोन्ही 8 8 आणि या ठिकाणी पहा 2 अशा प्रकारे एकूण 10 प्रश्न किंवा या ठिकाणी तुम्हाला 10 कलम या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो प्रकरण 4 पर्यंतची डिटेल्समध्ये आपण डिस्कस केले. प्रत्येक प्रश्नाचं आपल्या लेक्चरच्या माध्यमातून आपण तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही जे काही असेल चांगल्या प्रकारे स्टडी करा. काही प्रश्न असतील तर जो स्क्रीनवर नंबर दिसतोय या ठिकाणी पहा तुम्हाला नंबर दिसतोय. हा आपला नंबर आहे. या नंबरला तुम्ही WhatsApp मेसेज करू शकता. काही डाउट्स असतील तर तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. 9921 273 558 या नंबरला तुम्ही डाउट्स किंवा एखादा WhatsApp मेसेज करून तुम्ही विचारू शकता. त्यानंतर प्रकरण 5 आहे. तर प्रकरण 5 काय संदर्भात आहे? तर प्रकरण 5 मध्ये फक्त 2 कलम आहेत. तर प्रकरण 5 कोणत्यापासून सुरुवात होते? तर कलम 29 पासून ते कलम 30 म्हणजे एकूण 2च कलम म्हणजे पहिल्या प्रकरणामध्ये सुद्धा 2 कलम आहेत. त्यानंतर 5व्या प्रकरणामध्ये सुद्धा 2 कलम आहेत. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो, की महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम 1961 मध्ये असे किती प्रकरण आहेत, की त्यामध्ये फक्त 2च कलमाची तरतूद केली आहे. तर 2 प्रकरण आहेत. तर आता डिटेल्समध्ये ते नंतरचे जे काही प्रकरण आहेत, ते सुद्धा आपण चर्चा करूया. 29 पासून ते 30 पर्यंत हे कलम आहे. तर या प्रकरणाचं नाव पहा. सरकारी जागा काढून टाकण्याबाबत अधिनियम हा महामंडळाच्या जागांना लागू करणे व भाडे नियंत्रण अधिनियम त्यास लागू न होणे या संदर्भाची तरतूद आहे. तर सविस्तरपणे आपण समजून घ्या. कलम 29 काय म्हणते? तर कलम 29 हे महामंडळाच्या जागांना मुंबईचा सरकारी जागा काढून टाकणे अधिनियम 1955 लागू असणे. म्हणजे 1955 चा जो अधिनियम आहे, म्हणजे कोणता आहे? तर मुंबई सरकारी जागा काढून टाकणे म्हणजे जागा अधिनियम. हा जो अधिनियम आहे, या अधिनियमामधल्या ज्या तरतुदी आहेत, त्या तरतुदी ॲज इट इज कलम 29 नुसार या अधिनियमामध्ये लागू असतील. म्हणजे एम-आय-डी-सीच्या अंतर्गत मुंबई संदर्भाची ही विशेष तरतूद या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर मित्रांनो कलम 30 आहे. या प्रकरणातलं शेवटचं कलम आहे. तर यामध्ये पहा मित्रांनो, भाडे नियंत्रण अधिनियम. तर भाडे नियंत्रण म्हणजे एम-आय-डी-सी भाडे नियंत्रण अधिनियम हा मंडळाच्या जागांना लागू नसेल. म्हणजे भाडे नियंत्रण अधिनियम हा एक अधिनियम आहे. हा अधिनियम या मंडळाच्या जागांना लागू नसेल. म्हणजे ज्या जागेवर एम-आय-डी-सी काम करते, ज्या जागेवर एम-आय-डी-सीची यंत्रणा लागू असते, तर त्या जागांना भाडे नियंत्रण अधिनियम हा कायदा लागू नाही. पण महामंडळाच्या जागांना मुंबई सहकारी जागा अधिनियम 1955 हा अधिनियम लागू असेल, असं कलम 29 मध्ये सांगितलं आहे आणि 30 मध्ये वेगळी तरतूद आहे. म्हणजे ह्या फक्त प्रकरण 5 मध्ये 2 तरतुदी आहेत. त्या दोन्ही तरतुदी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. कारण का तुम्ही ही जर कन्सेप्ट समजून घेतली, हे जर लेक्चर तुम्ही डिटेल्समध्ये समजलं, तर तुम्हाला यामधले जे काही उपकलम आहेत, ते उपकलम तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येतील. त्यानंतर मित्रांनो प्रकरण 6. प्रकरण 6 चे शीर्षक आहे जमीन संपादन करणे व तिचा विनियोग करणे. म्हणजे जमीन संपादन करणे किंवा जमीन मिळवणे आणि त्यांचा योग्य वापर करणे किंवा त्यांचा वापर करणे हे प्रकरण 6 आहे. तर प्रकरण 6 किती आहे? तर प्रकरण 6 मध्ये एकूण 2 प्रकरणं आहेत. मित्रांनो पहिलं प्रकरण जे असेल ते मेन प्रकरण असेल. तर त्या मेन प्रकरणामध्ये एकूण 31 कलमापासून ते 42 कलमापर्यंत याची तरतूद प्रकरण 6 आहे. मेन प्रकरण असेल. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे 6 मध्ये. तर या ठिकाणी पहा दुसरं 6 अशा नावाचं एक प्रकरण असेल. तर त्यामध्ये फक्त एक कलम आहे. तर एक कलम आहे ते म्हणजे 42 त्या संदर्भात सुद्धा आपण तरतूद समजून घेणार आहोत. तर प्रकरण 6 हे
31 पासून ते 42 कलमापर्यंत आहे. 42 कलमापर्यंत आहे. जर पहिलं कलम आहे, ते पहिलं कलम म्हणजे कलम 31 या प्रकरणाच्या तरतुदी लागू असणे, म्हणजे या प्रकरणाच्या तरतुदी लागू करण्याचं काम कलम 31 मध्ये तरतूद आहे. त्यानंतर कलम 32 सक्तीचे संपादन एखाद्या भूसंपादन असेल, एखादी जागा असेल, तर त्या जागेवर एम-आय-डी-सीचा ताबा मिळवणं किंवा सक्तीचं संपादन मिळवणं या संदर्भाची तरतूद कलम 32 मध्ये आहे. कलम 33 नुकसान भरपाई देणं. त्यानंतर कलम 34 न्यायालयाकडे अपील करणे. त्यानंतर कलम 35 वाटाघाटी संदर्भातील वाद. मित्रांनो, हे जे प्रकरण आहेत किंवा हे जे कलम आहेत, तर तुम्हाला प्रत्येक कलम डीपमध्ये करायचं आहे. कारण का की तुम्हाला परीक्षेमध्ये प्रत्येक कलमाचं टॉपिकवर विचारले जाऊ शकतात. कलम 33 कशा संदर्भात आहे? तर नुकसान भरपाई देण्यासंदर्भात आहे. तुम्हाला जोड्या लावा सुद्धा विचारला जाऊ शकतो. कलम 33, कलम 34, कलम 35. त्यानंतर कलम 35 कशा संदर्भाचा आहे? अशा प्रकारचं वन लाइनर प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. वाटाघाटी संदर्भाचा वाद. त्यानंतर कलम 36 असेल, नुकसान भरपाई देणे. त्यानंतर कलम 37 असेल, न्यायालयात अनामत रक्कम ठेवलेली किंवा रक्कम गुंतवणे या संदर्भाची तरतूद कलम 37 आहे. म्हणजे कलम 37 जे स्टेटमेंट असेल, तर न्यायालयात अमानत ठेवलेली रक्कम गुंतवणे हे स्टेटमेंट असेल. त्यानंतर कलम 38 असेल, व्याज देणे. त्यानंतर कलम 39 महामंडळाने जमिनीचा विनियोग करणे. कलम हे 39 आहे. म्हणजे जे मेन टायटल आहे या ठिकाणी पहा, मेन टायटल काय आहे? तर जमीन संपादन करणे. त्याचं जे आहे ते कलम 32 सांगते जमीन संपादन करणे. त्यानंतर तिचा विनियोग करणे. विनियोग काय सांगते? तर कलम 39 सांगते. आणि त्यानंतर मित्रांनो हा सुद्धा 2 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कलम 40 आणि कलम 41 हे जे 2 कलम आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत. म्हणजे वगळण्यात आलेले आहेत. म्हणजे सध्या हे कलम सध्या अस्तित्वात नाहीत. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण काही तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये जर विचारला तर 40 हे कलम खालीलपैकी कोणत्या तरतुदी संदर्भात आहे? तुम्हाला परीक्षेमध्ये पर्याय दिले जाऊ शकतात. महामंडळाची जमीन विनियोग करणे, त्यानंतर व्याज देणे, नुकसान भरपाई देणे किंवा यापैकी नाही. तर यापैकी नाही किंवा हे प्रकरण वगळण्यात आले किंवा हे कलम वगळण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला जर ऑप्शन दिला असेल तर त्याचं ते उत्तर योग्य असेल. त्यानंतर शेवटचं जे प्रकरण असेल किंवा शेवटचं जे कलम आहे, तर ते म्हणजे राज्य शासनाच्या अधिकाराचे प्रत्यायोजन. म्हणजे राज्य सरकारचे जे अधिकार आहे किंवा राज्य सरकारचे जे अधिकाराचे जे प्रत्यायोजन आहे, त्याचे अंमलबजावणी महामंडळाच्या अंतर्गत कशाप्रकारे केली जाते, या संदर्भाची तरतूद कलम 42 मध्ये सांगितली आहे. कलम 6 31 पासून 42 पर्यंत जमीन संपादन करणे व तिचा विनियोग करणे. कलम 31 या तरतुदी लागू करते. सक्तीचे संपादन करणे 32 आहे. त्यानंतर महामंडळाने जमिनीचा विनियोग करणे हे कलम 39 आहे. 40 आणि 41 हे कलम वगळण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे कलम 6 चं मेन कलम आहे. त्यानंतर कलम 6 मधलं दुसरं जे आहे ते या ठिकाणी पहा क. यापूर्वी आपण सांगितलं होतं, पण या ठिकाणी पहा क आहे. तर कलम 6 अ हा जे आहे ते प्रकरण आहे. काय आहे? उपप्रकरण आहे. तर यामध्ये 6 क मध्ये तर 6 कलमामध्ये फक्त या प्रकरणामध्ये फक्त एकच कलम आहे 42 अ. 42 अ काय सांगते? तर औद्योगिक क्षेत्रातील वापरात नसलेल्या व्यतिरिक्त जमिनीचे संपादन आणि इतर उद्योगांना नियमित वाटप करणे या संदर्भाची तरतूद कलम 42 अ मध्ये आहे. तर कलम 42 क चं जे टायटल असेल, शीर्षक असेल, प्रकरण प्रकरण 6 क चं जे टायटल असेल किंवा शीर्षक असेल ते औद्योगिक क्षेत्रातील वापरात नसलेल्या व्यतिरिक्त जमिनी या संदर्भाचं हे टायटल असेल आणि जर एखाद्या वेळेस औद्योगिक क्षेत्रात वापरत नसलेल्या अतिरिक्त ज्या जमिनी आहेत तर त्या जमिनीचं संपादन करण्यासंदर्भाची जी तरतूद असेल, जो काही नियम असेल, जे काही अटी असतील त्या अटी 42 अ मध्ये सांगितलेत. अशा प्रकारे मित्रांनो प्रकरण 6 आणि 6 क या संदर्भाची तरतूद या ठिकाणी दिली आहे. त्यानंतर मित्रांनो प्रकरण 7 जे की शेवटचं प्रकरण असेल, तर या प्रकरणामध्ये हे जे प्रकरण सुरुवात होते 43 ए अ पासून 43 ए अ पासून ते 69 पर्यंत म्हणजे शेवटच्या कलमापर्यंत या ठिकाणी ही तरतूद आहे. म्हणजे कलम 69 पर्यंत यामध्ये तरतूद आहे. शेवटचं प्रकरण असेल आणि यामध्ये सर्वाधिक कलमाचा तरतूद किंवा यामध्ये सर्वाधिक तरतुदीची या ठिकाणी त्या संदर्भाची तरतूद किंवा नियम केले आहेत. तर यामध्ये याचं जर टायटल असेल, शीर्षक असेल प्रकरण 7 तर अनुपूरक आणि किरकोळ तरतुदी. आता अनुपूरक म्हणजे काही महत्त्वपूर्ण तरतुदी असतील, काही किरकोळ किरकोळ तरतुदी असतील या संदर्भाची
डिटेल्समध्ये जी काही चर्चा असेल, नियम असतील ते सर्व प्रकरण 7 मध्ये एकाच प्रकरणामध्ये त्यांनी टाकलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, जे प्रकरण असेल म्हणजे 7वं प्रकरण जे असेल 43 एक अ पासून सुरुवात होते. सरकारी जमिनी म्हणजे महामंडळाच्या अंतर्गत ज्या जमिनी असतात, तर त्या जमिनीमधली जी सरकारची जमीन म्हणजे शासनाची जी जमीन असते, तर ती शासनाची जमीन कोणती? त्या संदर्भाची तरतूद आहे. म्हणजे शासनाची जमीन कोणती आहे, ती कशाप्रकारे ओळखली जाते, त्या संदर्भाचे नियम काय आहेत, या संदर्भाची तरतूद 43 एक अ मध्ये दिली आहे. त्यानंतर 43 काय सांगते कलम 43 तर औद्योगिक क्षेत्रातील जमिनीच्या मालकाने विवेक्षित कसूर केल्याच्या बाबतीत महामंडळाचे अधिकार औद्योगिक क्षेत्राची जी काही जमीन आहे त्या जमिनी संदर्भाची तरतूद 43 मध्ये आहे. त्यानंतर कलम 44 काय सांगते तर इमारत पाडून टाकण्याचा आदेश देण्याची तरतूद कलम 44 मध्ये आहे. कलम 45 इमारतीचे बांधकाम थांबवण्याचा अधिकार हा एमआयडीसीला आहे. तर तो कलम 45 च्या अंतर्गत म्हणजे बांधकाम थांबवायचं आहे, त्यानंतर तुमची इमारत पाडायची असेल 44 च्या अंतर्गत पाडू शकते. त्यानंतर कलम 46 काय सांगते तर जमीन धारण करण्याच्या शर्तीचे उल्लंघन करून बांधकाम केल्यास किंवा जमिनीचा उपयोग केल्याची शास्ती. जर एखाद्याने बांधकाम केलं असेल जे की नियमानुसार नाही, जर त्यांचं नियमाचं उल्लंघन केलं असेल आणि त्या ठिकाणी जर त्यांनी घर बांधलं असेल, बांधकाम केलं असेल, तर त्या संदर्भाची काही शास्ती असेल, जो काही दंड असेल, तो लावण्याचा अधिकार कलम 46 च्या अंतर्गत महामंडळाला असेल. अशा प्रकारचे एकूण 7 प्रकरणामधले 46वे कलम तुम्हाला सविस्तरपणे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रकरण 7व्या मधली जी पुढची तरतूद आहे ती म्हणजे 47वं कलम. तर 47 मध्ये काय सांगतं, की नळ मार्ग टाकणे म्हणजे नळ देणे, त्यानंतर इत्यादी बाबतचे अधिकार असतील. त्यानंतर 48 मध्ये प्रवेश करण्याचे अधिकार. मित्रांनो, प्रत्येक टॉपिक किंवा प्रत्येक कलम आपण लेक्चरमध्ये समजून घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला सर्व लेक्चर पहा. जर तुम्ही सर्व लेक्चर पाहिले, तर तुम्हाला 20 पैकी 20 मार्क या ठिकाणी देऊन जातील किंवा 20 पैकी जे 20 क्वेश्चन असतील, ते सर्व क्वेश्चन तुमचे बरोबर येतील. आता 48 प्रवेश करण्याचे अधिकार. कलम 49 महामंडळाच्या अधिकाराकडे इतर अधिकार निहित असणे. त्यानंतर कलम 50 सांगते, की स्थानिक प्राधिकरणाला निर्देश देण्याचे शासनाचे अधिभावी अधिकारी. त्यानंतर 50 एक सांगते यावर पी-वाय-क्यू क्वेश्चन विचारला होता. प्रत्येक क्वेश्चनचं जे पी-वाय-क्यू लेक्चर असेल, ते पी-वाय-क्यू लेक्चर सुद्धा आपण आपल्या YouTube चॅनलवर आपण अपलोड केले ते तुम्ही पहा. तर 50 सांगते, की विवक्षित प्रकरणात लगतच्या क्षेत्रातील जमिनीचा वापर औद्योगिक समायोजनाकरता रूपांतरित करून घेण्यासाठी करण्यात आलेले अर्ज नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. तर या संदर्भाची तरतुदीवरचा प्रश्न विचारलाय. म्हणजे सरळ त्यांनी प्रश्न विचारला होता, की विवेक्षित प्रकरणात लगतच्या क्षेत्रातील जमिनीचा वापर औद्योगिक प्रयोजनाकरता रूपांतरित करून घेण्यासाठी करण्यात आलेले अर्ज नाकारण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याला आहे? तर त्या ठिकाणी पर्याय दिले होते. सभापती असेल, उपसभापती असेल, महामंडळाचा पदसिद्ध सदस्य असेल, त्यानंतर जिल्हाधिकारी. तर त्याचं योग्य उत्तर होतं जिल्हाधिकारी. अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. त्यानंतर मित्रांनो 51 जे कलम आहे ते म्हणजे महामंडळाला येणे असलेल्या रकमा जमिनी महसुलीची थकबाकी म्हणून वसूल करणे. त्यानंतर कलम 52 नोटीसी बजावणे म्हणजे महामंडळ नोटीसी बजावणे. त्यानंतर मित्रांनो कलम 53 आहे. नोटीस जाहीर नोटीस कशा प्रसिद्ध कराव्या या संदर्भाच्या काही सूचना आहेत. म्हणजे नोटीस कशाप्रकारे प्रकाशित केली जाते, कुठे लावली जाते, त्या संदर्भाच्या काही तरतुदी आहेत. म्हणजे कोणत्या फॉर्मॅटमध्ये नोटीस पाहिजे, या संदर्भाच्या तरतुदी कशा प्रकाशित कराव्या या संदर्भाची तरतूद कलम 53 मध्ये सांगितली. त्यानंतर कलम 54 नोटिसा इत्यादीद्वारे वाजवी मुदत ठरवणे. म्हणजे आता एखादी नोटीस असेल, तर ती नोटीस संदर्भात कोणत्या जर एखाद्या समजा फॉर एक्झाम्पल मध्ये जर एखादी मासिक सभा असेल किंवा एखादी सभा बैठक असेल, तर त्या बैठकीची नोटीस केव्हा काढली जावी त्या संदर्भाची काही मुदत आहे. तर त्या मुदतीची तरतूद कलम 54 मध्ये आहे. त्यानंतर कलम 55 विवरणपत्रे सादर तयार करणे. त्यानंतर कलम 56 क्षेत्र किंवा वसाहत किंवा तिचा भाग काढून टाकणे. कलम 57 कर्तव्य पार पाडण्यास एखादा कर्मचारी जर कसूर करत असेल, हलगर्जीपणा करत असेल, तर त्या संदर्भाची तरतूद कलम 57 मध्ये आहे. त्यानंतर कलम 58 महामंडळाचे विसर्जन मोस्ट आय-एम-पी कलम आहे. यावरचे जे काही उपकलम आहेत ते उपकलम सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजे. कलम 58 महामंडळाचे विसर्जन राज्य सरकार करू शकतं. पण ते कशाप्रकारे केलं जाऊ शकतं त्या संदर्भाचे काही नियम अटी आहेत ते सुद्धा तुम्हाला डिटेल्समध्ये अभ्यास आहे. जोपर्यंत तुम्ही प्रत्येक कलमाचं उपकलम अभ्यासत नाही तोपर्यंत तुम्हाला 20 मार्क येत नाहीत. सर्व लेक्चर पहा. सर्व लेक्चर परत परत तुम्ही रिपीटमध्ये पाहिल्याच्या नंतर तुमचा चांगल्या प्रकारे स्टडी होणार आहे. त्यानंतर मित्रांनो 59वं जे कलम आहे, तर 59वं कलम खटला भरण्याचा अधिकार. महामंडळाचे अपराध
आपापसात मिटवणे या संदर्भाची तरतूद कलम 60 आहे. हे सर्व किरकोळ तरतुदी आहेत. त्यानंतर कलम 61 कंपनीने केलेले अपराध कोणकोणते आहेत, कोणते कंपनीवर कोणते केसेस आहेत का या संदर्भाची. त्यानंतर कलम 62 अटकाव केल्याबद्दलची शास्ती. कलम 63 नियम करण्याचा अधिकार हा महामंडळाचा असतो. त्यानंतर कलम 54 विनिमय करण्याचा अधिकार. त्यानंतर कलम 65 सद्भावनेपूर्वक केलेल्या कारवाईचे संरक्षण देणं हा महामंडळाचा अधिकार कलम 65 मध्ये सांगितलाय. कलम 66 काय सांगते तर महामंडळाचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी वर्ग हे लोकसेवक असणे या संदर्भाची तरतूद आहे. या संदर्भाच्या काय महत्वपूर्ण तरतुदी आहेत तर ते उपकलमामध्ये सुद्धा सांगितलेली आहेत. त्यानंतर कलम 57 इतर कायद्याशी विसंगत असलेल्या तरतुदीची परिणामकर्ता करणं कलम 67 सांगते. कलम 68 शंका व अडचणी दूर करण्याचा अधिकार मोस्ट IMP आहे. जे काही जनतेच्या असतील, शासनाच्या असतील, जे काही तक्रारी येतात त्या सरकारच्या तक्रारी, जनतेच्या तक्रारी, शंका निरसन करण्याचं काम, अडचणी दूर करण्याची तरतूद या कलमामध्ये 68 मध्ये सांगितलेली आहे. त्यानंतर शेवटचं कलम आहे 69 कलम काय सांगते मोस्ट IMP आहे 1956 चा मुंबई अधिनियम क्रमांक 52 यांच्या अनुसूची 1 ची सुधारणा या कलमामध्ये केलेली आहे. म्हणजे 1956 चा मुंबई अधिनियम 19 क्रमांकामधला जो 52 आहे तर त्या 52 ची 1 ची सुधारणा या कलमामध्ये केलेली आहे. या संदर्भाची डिटेल्स आपण चर्चा करणार आहेत. अशा प्रकारे मित्रांनो महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हा कायदा बेसिक म्हणजे या कायद्याची ओळख आपण डिटेल्स मध्ये या ठिकाणी आपण चर्चा केली. प्रत्येक जे काही तुम्हाला कलम आहे ते कलम तुम्हाला पाठ पाहिजे. काही जर समजत नसेल तर 9921 273 558 हा जो तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतो या ठिकाणी तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. अशा प्रकारे एकूण 7 प्रकरण आपण या ठिकाणी अभ्यासलाय. प्रत्येक कलमाची या ठिकाणी आपण डिटेल्स मध्ये चर्चा केली. प्रत्येक पॉइंटला म्हणजे प्रत्येक कलमाचा तुम्हाला कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्याची सुद्धा आपण डिटेल्स मध्ये चर्चा केली. कोणत्या फॉर्मॅट मध्ये प्रश्न येऊ शकतात त्याची सुद्धा डिटेल्स मध्ये चर्चा केली. आता जी उद्देश पत्रिका आहे ती उद्देश पत्रिका आपण समजून घेऊया. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून आपलं पहिलं प्रकरण जे असेल तर ते पहिल्या प्रकरणावरचं आपलं नेक्स्ट लेक्चर असेल. सविस्तर लेक्चर आपण उपकलमाच्या सहित आपण डिस्कस करूया. तर एक उद्देश पत्रिका आहे म्हणजे एकूण 7 प्रकरणे, 69 कलमे आणि एक उद्देश पत्रिका. तर या उद्देश पत्रिकामध्ये काय दिले तर उद्देश पत्रिका समजून घेत असताना तर 1962 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 3 मधील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 आहे. तर या अधिनियमास पहिला प्रश्न तुमचा या ठिकाणी तयार होतोय. 28 फेब्रुवारी 1962 रोजी राष्ट्रपतीची अनुमती मिळाली. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 ला किंवा या कायद्याला राष्ट्रपतीची अनुमती कोणत्या तारखेला मिळालेली आहे. खाली तुम्हाला पर्याय दिले जाऊ शकतात. त्याचं योग्य उत्तर असेल 28 फेब्रुवारी 1962 रोजी या कायद्याला राष्ट्रपतीची अनुमती मिळाली किंवा राष्ट्रपतीची स्वीकृती मिळाली किंवा राष्ट्रपतीची सिग्नेचर 28 फेब्रुवारी 1961 ला झालेली आहे. त्यानंतर हा अधिनियम महाराष्ट्राचे राजपत्र असाधारण भाग 4 मध्ये या ठिकाणी पहा भाग 4 मध्ये दिनांक 1 मार्च 1962 मध्ये प्रथम प्रकाशित करण्यात आला. म्हणजे महाराष्ट्राने हा कायदा केव्हा केव्हा अस्तित्वात आला तर 1 मार्च 1962 रोजी महाराष्ट्राच्या राजपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आला आणि ज्यावेळेस राजपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आला तेव्हापासून हा कायदा प्रकाशित करण्यात आला आणि लागू सुद्धा करण्यात आला. तर आतापर्यंत या अधिनियमामध्ये पुढील अधिनियमानुसार सुधारणा करण्यात आल्या. तर एकूण किती सुधारणा करण्यात आल्या या संदर्भाची सुद्धा तुम्हाला डिटेल्स मध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. या संदर्भाचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. या अधिनियमामध्ये एकूण एक उद्देशिका असेल. हा कायदा 28 फेब्रुवारी 1962 रोजी या ठिकाणी राष्ट्रपतीची अनुमती मिळाली. तर यामध्ये एकूण किती सुधारणा झाल्या तर टोटल मित्रांनो आतापर्यंत एकूण 8 सुधारणा झालेल्या आहेत. हा तुम्हाला पॉइंट किंवा हा आकडा तुम्हाला लक्षात पाहिजे. 8 सुधारणा झाल्यात. पहिली सुधारणा 1967 ला झाली. अधिनियम क्रमांक 11 मध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानंतर दुसरी सुधारणा 1967 लाच आहे. अधिनियम क्रमांक 32 मध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानंतर 71 ला 45 मध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानंतर 75 ला अधिनियम क्रमांक 18 मध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी पहा 1977 अधिनियम क्रमांक 25 मध्ये सुधारणा करण्यात आली क्रमांकमध्ये. त्यानंतर 81 ला 2 सुधारणा करण्यात आल्या. त्यानंतर शेवटची जी आहे ती 1997 यामध्ये सुधारणा करण्यात आली. अधिनियम क्रमांक 46 मध्ये सुधारणा करण्यात आली. जर तुम्हाला विचारलं
प्रश्न विचारला, की पहिली सुधारणा केव्हा करण्यात आली? तर 1967 ला या अधिनियमामध्ये पहिली सुधारणा करण्यात आली. त्यानंतर शेवटची सुधारणा कधी करण्यात आली? तर 1997 ला शेवटची सुधारणा करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला 2 प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतो. एकूण सुधारणा किती झाल्या? तर 8 झाल्या. अशा प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे मित्रांनो, ही उद्देश पत्रिकाची जी काही इन्फॉर्मेशन असेल ती या ठिकाणी तुम्हाला ही पाठ असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, हे आपलं पहिलं लेक्चर या ठिकाणी आपण जे काही महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम 1961 या कायद्याची ओळख हे लेक्चर या ठिकाणी आपलं संपलेलं आहे. जर लेक्चर आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये किंवा जे काही आपला जे ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये तुम्ही लेक्चरचं जे काही फीडबॅक असेल ते फीडबॅक सुद्धा सांगू शकता. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला जर टेस्ट सीरीज जर जॉइन करायचं असेल किंवा जर एखादा जर आपल्याला कोर्स पर्चेस करायचा असेल तर डिजिटल जे की हे तुम्ही ॲप डाउनलोड करा. नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून आपण जे पहिलं प्रकरण असेल या कायद्याचं, तर त्या पहिल्या प्रकरणाविषयी प्रत्येक उपप्रकरणाविषयी किंवा उपकलमाविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करूया आणि त्यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले होते, तर त्या प्रश्नाची सुद्धा चर्चा आपण नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून करूया. धन्यवाद मित्रांनो. थँक जय हिंद, जय महाराष्ट्र.